म्हणजे आम्हाला वाटलं होतं की पाऊस बघायला मिळेल मिळेल मिळेल, पण फायनली ओंकारेश्वरला पाऊस बघायला मिळाला आहे. जाऊन 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 आपल्याला असं वर जावं लागतं. जे आपण काल समोरून बघत होतो ना, तो आतला व्ह्यू काहीसा हा असा आहे. बघू शकता पाणी बघा कसं जातं मित्रांनो, सगळं अगदी जाऊन आता ते नदीला मिळणार आहे. हा आहे म्हटलं तो मित्रांनो ब्रिज, आणि इकडे आहे ओंकारेश्वर देवस्थान, आणि इकडे आहे ममलेश्वर. कमीत कमी एक 35 ते 36 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. डेंजर कंडिशन आहे. आपल्याला हे काय ऊन सहन होत नाही. पानी निकलता है और नर्मदा जी पे गेट बने हुए हैं. कुबेरी जी है, सड़िया जी है, नर्मदा जी येत आहे. जवळजवळ मित्रांनो 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण वरती आलो, कारण आज लाईनच नव्हत्या. आणि पाऊस पडला फक्त अर्धा पाऊण तास, आणि पूर्णच्या पूर्ण अगदी म्हणजे रस्त्याला पाणी वगैरे साठलेलं आहे. बघा काय बाटल्या इकडे फेकतायत, केळी खातायत, साला इकडे तिकडे फेकतायत म्हणजे. आणि परत यांना काय बोललो मारहाण झाली किंवा हे आम्हाला बोलतात की महाराष्ट्रातले लोक आम्हाला असे बोलतात तसे बोलतात. आता आपण उतरलेलो आहोत बरोबर ओंकारेश्वर या ठिकाणी. आणि नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस आहे तिसरा. चाललेलो आहोत ओंकारेश्वरच्या दिशेने. आता आपण आहोत बरोबर उज्जैनच्या रेल्वे स्टेशनवर. इथे आमची आता कॅब येते, ती आली की कॅबमध्ये बसू आणि मग ओंकारेश्वरच्या दिशेने निघू. 145 किलोमीटर दाखवते. सो बघूया किती वेळ लागणार आहे, काय लागणार आहे ते. चला, आजचा प्रवास थोडासा वेगळा असणार आहे, तो देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि ओंकारेश्वरला जाऊच आपण, तिकडे पण आपण बघू काय काय गोष्टी पाहायला मिळतात त्या. मित्र हो, कॅब तर आलेली आहे, बॅगा वगैरे सगळ्या मागे ठेवल्या आहेत, आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत बसायला. चला, आता आपला प्रवास चालू होतोय. बाय रोड आता आम्ही निघालेलो आहे, आणि जाताना वेगवेगळे असे अनुभव तर घेऊच. आता बाय रोडचा अनुभव तुम्हाला त्याच्या थोडक्यात. येताना तर ट्रेननी आलो, आणि आता बाय रोड चाललो आहे. पूर्णपणे AC गाडी आहे, आणि बघूया आता. रात्री पण आम्ही ह्या ठिकाणी होतो, रात्र असल्यामुळे काय कळालं नाही की हाय कुठे, पण आता सगळे समजते की आम्ही ह्या ठिकाणी काल रात्री होतो, आणि इथूनच ऑटो वगैरे पकडलेली. आता आपण इंदोरला येऊन पोहोचलोय. जरा गाडीमध्ये CNG भरायचं, त्यासाठी बघू शकता हा सर्व CNG पंप आहे, आणि आम्ही कॅब बुक केली आहे, त्यामुळे म्हटलं जरा CNG पंपाची जरा CNG भरतो दादा. खूप चांगला आहे मित्रांनो दादा तो. तुम्हाला नंतर मी सर्व गोष्टी सांगेनच पुढे उतरल्यावर. सो चला, अजून आपला प्रवास चालू आहे, अजून काय आपण पोहोचलेलो नाही आहोत. जसं पोहोचू तसं मी तुमच्याशी पुढे बोलेनच. आता आपण बरोबर ओंकारेश्वरच्या 15 किलोमीटर मागे आहे, आणि इकडे एवढं भयंकर ऊन आहे ना. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता, हे आहे हॉटेल पंचवटी. हे खूप फेमस हॉटेल आहे, कारण प्रत्येक येणारे टुरिस्ट या ठिकाणी थांबतात. बघू शकता तुम्ही, प्रचंड गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आणि समोरच बघा सरवलेलं आहे नर्मदा घाटी विकास प्राधिकरण आपका हार्दिक अभिनंदन करता है. इथून बरोबर 15 किलोमीटरने मित्रांनो ओंकारेश्वर आहे, आणि तिथूनच मग पुढे खंडवाला देखील जायचं आपल्याला दुसऱ्या दिवशी. बट इकडे जे ऊन लागते ना, ऊन तुफानीचं ऊन आहे मित्रांनो, डेंजर कंडिशन आहे. आपल्याला हे काय ऊन सहन होत नाही, भयंकर ऊन आहे. आता AC गाडीतून आलो ना, बाहेर पडलो तर एवढं ऊन लागते ना, भयंकर. चला, आपण पण जरा काहीतरी खाऊन घेऊया. हॉटेलला तर थांबलोय, पण एवढं ऊन आहे ना की जेवायची काही इच्छा नाही. सकाळी नाश्ता केलेला पोटभर, त्यामुळे आता जरा आईस्क्रीम घेतलंय. काय वाटतं निकडचं क्लायमेट काय वाटतं तुला? ऊन भरपूर आहे. हां, म्हणजे उज्जैनमध्ये ऊन आहे, पण एवढं भाजत नव्हतं अंगाला, पण इकडे भाजते. डेंजर. आणि कॅबचा फायदा झाला म्हणजे आपल्याला. हो, कॅब कॅन्सल करत होतो, भारी पडलं असतं. बघा सगळं इकडे मस्तपैकी मित्रांनो. उद्याचा आमचा लास्ट दिवस असणार आहे, आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय, तिकीट पण कन्फर्म झाली 3rd ACची, त्यामुळे आता एकदम निश्चिंत आहे. चला, आईस्क्रीमचा आनंद घेऊया. 3600 किलोमीटर. चलो भैया, मिलते हैं. ओके, थँक्यू. मित्र हो, आत्ता आपण उतरलेलो आहोत बरोबर ओंकारेश्वर या ठिकाणी, आणि आत्ताच सवारीतून देखील आपण उतरलो आहे. खूप जबरदस्त आलो मित्रांनो, टायमिंगमध्ये आणलेली आहे, आणि ड्रायव्हर पण खूप सुंदर होता. मी नक्की नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्ही उज्जैनला येत आहे आणि जर तुम्हाला ओंकारेश्वरला यायचं आहे पर्सनल गाडी करून किंवा काय, तर तुम्ही नक्की मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर आहे मित्रांनो, एकंदरीत सर्व्हिस खूप सुंदर मिळाली. आता आपण डायरेक्टली चाललो आहे रूमवर, आणि ऊन प्रचंड आहे. आता ऊन होतं, आणि क्लायमेट बघा लगेच बदललं आहे. इकडे आहे काय सगळं वेगवेगळंच आहे. हॉटेल राजीन या ठिकाणी मित्रांनो आम्ही बुकिंग केलेलं आहे, हॉटेल राजीन बघू शकता. चला, हॉटेलमध्ये जाऊया. चार्जिंग पण आता जवळजवळ संपत आलेली आहे, आणि ऊन पण भयानक आहे. पहिलं जरा जाऊया, फ्रेश होऊया, कारण सकाळपासून मित्रांनो प्रवास करतो आहे. आजूबाजूचा परिसर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या वेळात नंतर दाखवेन. कसं काय यायचं आहे, कसं काय काय गोष्टी आहेत, सर्व तुम्हाला दाखवेन.
आत्ता आम्ही रूमवरून निघालेलो आहोत नर्मदा नदीच्या इथे. बघूया आपल्याला आरती मिळते का ती, कारण त्या हिशोबानेच निघालो आहे. आणि दर्शन आम्ही उद्या घेणार आहे, आज काय घेणार नाही आहे. खूप सुंदर रूम आहे मित्रांनो, मिरर आहे आणि बऱ्यापैकी स्पेस वगैरे पण आहे रूममध्ये, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. सो नक्की नंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेनच एकंदरीत रूमची कॉस्टिंग वगैरे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईनच तुम्हाला. जर तुम्ही ओंकारेश्वरला येत आहे तर तुम्ही प्रेफर करू शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. रूम तर एकदम ओके आहे. चला आता आपण जाऊया नर्मदा नदीची इथे, तिकडची जी आरती आहे ना ती आपण अनुभवूया. आता आपण बाहेर पडलो आहे. क्लायमेट इकडचं काहीतरी वेगळंच काम करते. दुपार आलो तेव्हा प्रचंड ऊन होतं, मगाशी जरा थोडा इथून अर्धा तास आधी ना भयंकर वारा वगैरे सुटलेला, आणि आता बघा क्लायमेट काय झालं आहे ते. आणि इकडेच माझ्या बरोबर डाव्या हाताला बघा, इकडे माझ्या मते हा मठ असावा, गजानन महाराज मठ. आणि इकडे समोर ही आहे प्रसादालय. सो वेगवेगळ्या गोष्टी इकडे आहेत, नक्की आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. टुरिस्ट तर आहेत बऱ्यापैकी. आणि इकडे मित्रांनो बरीच लाईन असते, ओंकारेश्वरला येता येतं तर थोडं व्यवस्थित प्लॅन करून या, कारण लाईन प्रचंड असते दर्शनाला. सो जरा थोडं व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग असू द्या. मित्र म्हणून की येता येतं मॉर्निंगला तुम्ही दर्शन घ्या, कारण त्यानंतर गर्दी खूप वाढते. मॉर्निंग म्हणजे मित्र म्हणून की 5 पासून दर्शन चालू होतं, 6-7च्या आसपासच जाऊन तुम्ही दर्शन घ्या, जेणेकरून तुमचं दर्शन लवकरात लवकर होऊ शकतं. नाही तर चला रस्ता चुकलो आहे. पुढे ह्या साईडला आहे, ह्या साईडला किती लांब आहे, किती चालायचं आहे. चला चुकीच्या मार्गाने चाललेलो आहे, इकडे जायचं आहे. काहीतरी वेगळंच आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025 गोमुख घाट. समोरच आहे मित्रांनो नर्मदा नदी. बाप रे. आणि समोरच आहे मित्रांनो ओंकारेश्वर मंदिर. मध्ये फक्त एक ब्रिज आहे, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर यांच्यामध्ये फक्त हा एक ब्रिज आहे, जो तुम्ही वर बघताय ना तो एकच फक्त ब्रिज आहे. तर बघा हा वाला ब्रिज. ह्या ब्रिजने तुम्ही सरळ चालत आलात की मग तुम्ही ह्या मंदिरामध्ये याल. बट आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घ्यावं लागतं, जे की तुम्हाला समोर बघायला मिळतं आहे बघा. आणि संपूर्ण तुम्हाला असं ह्या लाईनी आहेत, ह्या असं जाऊन मग तिकडे वरती जाऊन दर्शन घ्यावं लागतं. आणि तिथेच मित्रांनो खूप जास्त वेळ जातो. सो असा काहीसा हा व्ह्यू आहे. आणि समोरचा आहे मित्रांनो आपली नर्मदा नदी. असं म्हणतात की ही जी नर्मदा नदी आहे तिथं नुसतं दर्शन जरी घेतलं ना तर तुमची जी पापं आहे ती धुपली जातात, असं एक म्हण आहे. तुम्हाला आंघोळ करायला पाहिजे असं काय नाही, नुसतं दर्शन जरी घेतलं तरी खूप आहे. बघा हा संपूर्ण अगदी हा असा ब्रिज आहे मित्रांनो. ह्या ब्रिजवरून तुम्हाला चालत गेलात की मग पलीकडे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि इकडं आहे ममलेश्वर. तर आता आम्ही आहोत बरोबर नर्मदा नदीच्या इथे, अगदी जवळपासच आहोत. खूप जास्त सुकून आहे मित्रांनो या ठिकाणी, म्हणजे एक वेगळीच वाईब आहे. तुम्ही समोर बघा, ह्या ठिकाणी कितीतरी बोटी आहेत, तुम्हाला या ठिकाणी बोटिंग देखील करता येईल. आणि जी मध्यंतरी आपण रील्स वगैरे बघायचो ना इंस्टाग्रामला, जे सिक्के आहेत ते नर्मदा नदीमध्ये टाकण्याची जी रील्स आहे, जी मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेली, ती मित्रांनो ही जी नर्मदा नदी आहे. आणि ह्या बोटीतून आपण एक म्हणतो ना ही जी नदी आहे तिची आपण एक सफर करू शकतो थोडक्यात. बघा बऱ्याच साऱ्या बोटी आहेत, तुम्ही इथे आलात तर नक्कीच ही जी बोट आहे त्याची सफर करू शकता. आता आम्हाला तितकासा टाईम नाही, कारण खूप जास्त प्रकारे फिरायचं मित्रांनो. पण नक्कीच आता आपण जाऊया खाली, दर्शन घेऊया. धन्य झालो इथपर्यंत पोहोचलो, हीच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कारण खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की एवढे ही ज्योतिर्लिंग आहेत ना मित्रांनो, ती करणं म्हणजे असं एक योग जुळून यावा लागतो, आणि तो योग असा सहसा येत नाही असं म्हणतात. आणि आज तो आमच्या नशिबी आलेला आहे. बघा समोरच आहे श्री क्षेत्र ओंकारेश्वरचं देवस्थान, आणि आम्ही इथे उभं राहून बघतो, एवढं भारी वाटतंय बघा. इतकं जबरदस्त आहे ना, ही वाईबच वेगळी आहे बघा. पूर्ण अगदी मित्रांनो हे स्ट्रक्चर बघा कसं वाटतंय. उद्या सकाळी मॉर्निंग लावून आपल्याला दर्शन घ्यायचं, तेव्हा तर मी तुम्हाला दाखवेनच. बट आता देखील तुम्ही हा एक नजारा आहे ना तो बघून घ्या. मित्र खाली होतो आणि आता जोरदार पाऊस आला आहे, त्यामुळे जरा वरती आलो आहे. हे बघा इकडे पूर्णपणे शेड आहे ना, तुम्हाला मी खालून जो पार्ट दाखवला होता ना तिकडे आता वरती आलो आहे. त्यानिमित्ताने वरती देखील बघायला मिळालं. हे बघा मगाशी आपण इकडे खाली होतो इकडे, आणि आता पूर्णपणे पाऊस आला आहे. पाऊस काय जास्त राहणार नाही, पाऊस काय लगेच निघून जाईल. बट म्हटलं थोडक्यासाठी भिजण्यापेक्षा म्हटलं जरा वरती येऊया. आम्ही जरा थोडं पुढे जाऊया, बघूया काय काय इथे बघायला मिळते. फिरता फिरता पुढे आलो आणि आता आम्हाला इथे थोडंसं खायला मिळालेलं आहे. बघा बघू शकता इकडे आहे कैरी, काकडी आहे. सो जरा कैरी घेऊया आपण आता. कैरी नको नको नको, भारी वाटतंय. पण इथून एक वेगळीच फिलिंग आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त. आमचे मेंबर काय घेत आहेत, काय म्हणत आहेत.
हे चांगलं घे कुठलं तरी भाई, आजच्या वाला देतो भाई साहेब. जोरदार पाऊस आलेला आहे मित्रांनो, जोरदार. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की पाऊस बघायला मिळेल मिळेल मिळेल, पण फायनली ओंकारेश्वरला पाऊस बघायला मिळाला आहे. हे बघा, सगळी लोकांची अगदी धावपळ झालेली आहे. पूर्णपणे अगदी पाऊस जोरात पाऊस आला, कारण पूर्णपणे अगदी क्लायमेट आहे ना काळा झालेला आहे आणि आता पूर्ण अगदी पाऊस आला आहे. नशीब आमचं एवढं मोठं की आम्ही वरती आलो आहे. हे बघा, सगळे लोक धावपळ करत आहेत. हे बघा, माकडं पण धावतात. हे बघा, हे बघा, कुठे पळवा आणि कुठे नको अशी कंडिशन झालेली आहे त्यांची मित्रांनो. पण भयानक पाऊस आला आहे बघा. टोटल बघा तुम्हाला दिसत असेल, पूर्णपणे अगदी काळा झालेला आहे आणि जबरदस्त पाऊस झाला आहे, जबरदस्त. फूट सूट काकडे खा संघटना. हा, सोलतानाच पाऊस पडतोय, पाऊस आणि मित्रांनो काकडी खातोय. मके खायची दिवसात पावसात आणि काकडी खातोय आम्ही बघा. मके नाहीत म्हणून काकडी खातोय. पण जबरदस्त पाऊस आहे, कसला खणखणीत पडतोय बघा पाऊस. हा एक नंबर. मित्रांनो आम्ही आरतीच्या उद्देशाने आलो होतो, पण पाऊस एवढा पडतोय ना आता काय समजत नाही आरती होणार आहे की नाही. प्रचंड पाऊस आहे, प्रचंड पाऊस. जरा थांबला आणि आम्ही आता पुन्हा इथे चाललेलो आहोत नर्मदा नदीची इथे. जरा बघूया तिकडचे काय बदल झालेत ते. बघा, संपूर्ण अगदी भयानक चपचपावून पाऊस झाला आहे. कसं आहे ना मित्रांनो, पावसाचा अनुभव घेता आला पाहिजे. आम्ही आता या वर्षीतला पहिला एवढा जोरदार पाऊस मी इकडे बघितला आहे, कुठे ओंकारेश्वरला. हे आमचं नशीब आहे. त्यामुळे म्हटलं चला जरा भिजलो तर भिजलो, काय हरकत नाही. बघा, लोकांची सगळी धावपळ उडाली, प्रचंड पाऊस पडला आहे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे एवढी वाईट वाटणार की ना मित्रांनो, सगळा जो कचरा आहे तो अगदी त्या नदीला सोडलेला आहे. म्हणजे इथली जी गटर आहेत ना बघा तुम्ही, सगळ्यांचा एक जो पात आहे तो जाऊन डायरेक्ट नदीला मिळतोय. त्यामुळे सगळा कचरा वगैरे प्लास्टिक बिस्टिक सगळं अगदी नदीमध्ये गेलेलं आहे. तुम्हाला पुढे दाखवतो आता. पाणी बघा कसं जातं मित्रांनो, सगळं अगदी जाऊन आता ते नदीला मिळणार आहे. वाढला काय रे, वाढला काय पाऊस. अरे कसं वाटतंय, अरे कसं वाटतंय, अरे बोल रे. पाऊस भेटला भारी. हॉटेलकडे जायचं मग सांगतो कसं वाटतं. धावपळ उडाली आहे मित्रांनो. ॲक्च्युली तारांबळ झाली. अचानक पाऊस आला ना की काय सुधरत नाही. आणि तो आम्ही ज्या रूटने आलो ना तो रूट बंद होता. सो आता दुसऱ्या रूटने आम्ही चाललो आहे, त्यामुळे अशी कंडिशन आहे. बट ठीक आहे, एनिवे काय प्रॉब्लेम नाही, जे होईल ते होईल. गजानन महाराज आश्रम इकडे. हां, गजानन महाराज आश्रम इकडे, त्याच्या बाजूलाच आमचं हॉटेल आहे. त्याचा विषय काय कळत नाही. पाऊस पडला फक्त अर्धा पाऊण तास आणि पूर्णच्या पूर्ण अगदी म्हणजे रस्त्याला पाणी वगैरे साठलेलं आहे बघा. काय विषयच कळत नाही मला. टुरिस्ट पण त्यात जास्त आहेत ना, त्यामुळे कुठे काय चाललंय, कोणाला काय जायचंय काय कळत नाही. हॉटेल श्री महालक्ष्मी. हॉटेल्स वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत मित्रांनो ह्या भागात. काय काळजी करण्यासारखा विषय नाही आहे. आणि आता उजाडलं आहे ते बघा थोडं थोडं. आधी पहिल्यांदा म्हटलं रूमवर जाऊया, त्याच्यानंतरच मग जरा पुन्हा एकदा बाहेर पडूया. डायरेक्टली थेट जेवायला आलो आहे. हॉटेलमधून निघालो, जास्त काय आतमध्ये परत व्हिडिओ केला नाही, कारण व्हिडिओची लेंथ वाढते मित्रांनो, त्यामुळे काय व्हिडिओ करत नाही जास्त. ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या मी पेंडिंग ठेवल्या आहेत. म्हणजेच ओंकारेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन आपल्याला उद्या करायचं आहे. त्यामुळे म्हटलं व्हिडिओ मोठी नको व्हायला. बट बघू शकता नॉर्मल दाल खिचडीच मागवले. सो चला पटपट खाऊन घेऊया. जेवून झालं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत गजानन महाराज मठ या ठिकाणी. बघू शकता इकडे देखील भक्तनिवास आहेत, भक्तनिवास क्रमांक 1. आणि इथला जो परिसर आहे ना खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि गजानन महाराजांचा मठ आहे, तर म्हटलं जरा इकडे आतमध्ये येऊया आणि जरा फिरूया, जेणेकरून तुम्हाला देखील काही गोष्टी दाखवता येतील मला. चला मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. मित्र जेवण वगैरे आता रूमवर आलो आहे. आज दिवसभर जास्त काय फिरलो नाही, पण प्रवास जास्त झाला. तर म्हटलं उद्या सकाळी लवकर आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ओंकारेश्वरला येत आहे तर स्टेच्या भानगडीत पडू नका. आलात तर दर्शन घेऊन मग वापस तुम्ही उज्जैनच्या दिशेने निघा, कारण इथे स्टे तर बऱ्यापैकी आहे, पण इथे खाण्याचे वगैरे खूप जास्त हाल आहेत. हॉटेल्स आहेत पण एवढे काय खास नाही. जे काय तुम्हाला एकदम फ्री ऑफ सांगतो मित्रांनो. आणि क्वांटिटी क्वालिटीमध्ये एवढं काय खास वाटलं नाही आम्हाला. त्यामुळे मी तर म्हणेन की तुम्ही एकदा विचार करा, जर इथे येऊन राहताय तर तुम्ही या, दर्शन घ्या आणि मग वापस उज्जैनच्या दिशेने निघा. ते तुम्हाला एकदम प्रेफर ठरेल. सो चला आजच्या पुरतं एवढंच. उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे दर्शनाला. सो डायरेक्टली तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे 5:30
आणि आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी ओंकारेश्वरला. आणि आता बाहेर बघू शकता म्हणजे उजळलं आहे थोडंफार, तर म्हटलं जरा लाईन देखील कमी मिळेल ह्या हिशोबात आम्ही आहोत. स्वतः बघा सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. सकाळी जरा लवकरच उठलो, म्हटलं लवकर उठलेलं परवडेल आपल्याला, कारण दर्शन आपल्याला पटापट तेवढं होईल. सो चला आता दर्शनाला निघूया आणि बघूया तिकडे काय गर्दी आहे, सकाळचा माहोल काय असणार आहे, सगळं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला आजच्या या शेवटच्या दिवसाला सुरुवात करूया. सकाळचा नजारा इतका सुंदर आहे. वाजलेले आहेत सकाळचे 5:30, उजाडले बऱ्यापैकी. आय होप की गर्दी नसावी, लवकर जरा दर्शन झालं तर बरं आहे, कारण इकडे कसं आहे बरीच लाईन असते आणि आपण एक म्हणतो ना की 5 तास लाईन आणि 5 मिनटं दर्शन पण नाही, तसा काहीसा प्रकार आहे मित्रांनो. 5 सेकंद फक्त तिथे जाऊन उभं राहायला मिळतं. त्यामुळे म्हटलं जरा सकाळी जाऊ, जेणेकरून दर्शन तरी आपल्याला एकदम प्रॉपर घेता येईल. हे सगळे मंडळी आपली रेडी होऊन तयार आहेत. चला सर्व तुम्हाला ह्या ठिकाणी फुलं वगैरे असं सर्व काय सामान ना ते मिळून जाईल. बघा बघू शकता सगळे 10,000 रुपयाला ही सगळी फुलं आहेत. हे बघा दर्शनासाठी जाता तुम्ही घेऊ शकता. ह्या ब्रिजवरून आपल्याला पलीकडे जावं लागतं. काल आपण जे होतो ते इकडे होतो आणि समोरच हे आहे मित्रांनो मंदिर, आणि हा तो ब्रिज आहे जो मी काल तुम्हाला खालून दाखवतो तिकडून. तिकडून हा असा दिसतो. या ब्रिजवरून आता आपण पलीकडे जाणार आहोत. कसला ब्रिज आहे बघा, एकदम भारी. आणि समोरच हे ओंकारेश्वर डॅम आहे. मित्र हो, आता चप्पल वगैरे काढलेली आहे. इथे पाठी स्टँड आहे, तिथे तुम्ही चप्पल काढू शकता. आणि फायनली मित्रांनो दर्शनाला चाललो आहे. सकाळी इतकी म्हणजे एवढी जबरदस्त वायू बसते ना, खूप छान वाटतं मित्रांनो, कारण ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो आणि त्याचं आपण दर्शन करतो. ते इतक्या सकाळ एवढं प्रसन्न वाटते ना, म्हणजे सगळ्या इच्छा आकांक्षा आता मित्रांनो जेव्हा पूर्ण होतात ना, आपल्या खूप दिवसापासूनची इच्छा असते की आम्हाला ह्या ठिकाणी जायचं, आणि ज्यावेळेला तिथे जाण्याचा जो योग येतो ना, त्यावेळेला एक वेगळीच फिलिंग असते मनामध्ये आणि खूप भारी वाटते. आणि इथला मित्रांनो आजूबाजूचा परिसर तर बघा. ॲक्च्युली तसं बघायला तर तुम्ही जर दिवसा याल किंवा जर थोड्या दिवसांनी वगैरे कधी आलात, म्हणजे सोमवारी म्हणा, संडेला म्हणा किंवा अन्य दिवशी वगैरे, तर भरपूर लाईन असते. इथे देखील भरपूर अशी तुम्हाला लाईन बघायला मिळेल. पण आता सकाळ आहे त्यामुळे पूर्णपणे अगदी आम्हाला पटापट जाता येतं. आता पुढे बघूया काय असणार आहे. कशा फिरलात बघा मित्रांनो, असं जाऊन आपल्याला असं वर जावं लागतं. जे आपण काल समोरून बघत होतो ना, तो आतला व्ह्यू काहीसा हा असा आहे, बघू शकता. रेप नंबर 8, माझ्या मते अजून 8 लाईन बाकी आहेत किंवा काय इंडिकेशन आहे कळत नाही. कसं चालावं लागतं बघा मित्रांनो. समोरच आहे आपली नर्मदा नदी, इकडे बघा. लाईन एवढ्या पटापट पळते ना, नाहीतर इथपर्यंत यायला जवळजवळ 1-1.5 तास लागला असता. हां जवळजवळ मित्रांनो 10 ते 15 मिनटामध्ये आपण वरती आलो, कारण आज लाईनच नव्हत्या. आणि आता आपण मंदिराच्या बरोबर परिसरामध्ये आहोत आतमध्ये. हे बघा जास्त काही वेळ लागणार नाही आता. चलो भाई आगे चलो. मित्र दर्शन तर झालेलं आहे. दर्शन खूप चांगलं झालं. गर्दी आहे आतमध्ये आणि कसं आहे गाभाऱ्यात जर जागा थोडी कमी आहे त्यामुळे जास्त वेळ आपण जे थांबू शकत नाही. बट दर्शन तर खूप सुंदर झालं आणि शूटिंग तर काय करू शकलो नाही मित्रांनो. आणि इकडे बघा सर्व प्रसादाची वगैरे दुकानं आहेत. हे प्रसाद घ्यायचा काय? प्रसाद घेऊया. हां प्रसाद घेतला आहे आणि आता रिटर्न निघालेलो आहे. हा आहे झुला पूल. बघूया आता जाताना काय काय वेगळं पाहायला मिळतं इथे. ममलेश्वर मंदिर जाणे का रास्ता. बघा किती रस्ता पूर्णपणे खाली आहे मित्रांनो. आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 वाजले 6:30 आणि पूर्णपणे आधी जो रोड आहे ना तो पूर्णपणे खाली आहे. आणि सकाळी दर्शन करण्याचा हा एक फायदा आहे की तुम्हाला गर्दी इतकी भेटणार नाही.
तुम्ही कुठेही गेलात ना तर मित्रांनो मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला जितकं जाता येईल तेवढं तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे कसं आहे तुम्हाला कोणत्याही VIP वगैरे पास घ्यायची पण गरज लागणार नाही. दर्शन मॅक्स टू मॅक्स लागला वेळ तरी 1 ते 1.5 तास, त्याच्यावर नाही. ममलेश्वर मंदिर मार्ग सरळ जायचं आहे. आणि इकडे कसं सगळे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, काय चुकण्याचा वगैरे काय विषय नाही. सो त्यामुळे अगदी आरामात सगळ्या काही गोष्टी इकडे तुम्हाला मिळून जातील. ममलेश्वर देवस्थान त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. मंदिराची रचना बघा मित्रांनो किती सुंदर रचना आहे. चला इथे चप्पल काढूया. इकडे पण प्रॉपर अगदी बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत, बट काय एवढी अशी गर्दी नाही आहे सकाळ असल्यामुळे, त्यामुळे पटपट दर्शन आपलं होऊन जाईल. इकडे पण खूप सुंदर दर्शन झालं मित्रांनो. आतमध्ये कसं आहे शूटिंग करायला वगैरे तेवढे परमिशन नसते आणि असेल तरी टाईम मिळत नाही, कारण आतमध्ये भरपूर गर्दी असते. आणि आता बाहेरचा हा मंदिराचा मित्रांनो तुम्ही फक्त एक नजारा बघा, बांधकाम शैली बघा मुळात. आणि इथे आजूबाजूला खूप छोटी छोटी अशी मंदिरं आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही. ममलेश्वर मंदिराच्या बरोबर आजूबाजूला तुम्हाला एक छोटी अशी मंदिरं पाहायला मिळतील, जी की तुम्ही अवश्य फिरा. हो हो. आता आपण त्या नर्मदा नदीच्या इथे आलेलो आहोत आणि समोरच संपूर्ण या ठिकाणी या बोट सफर आहे, ज्या की काल पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आज अगदी जवळून आलो दाखवायला. जर तुम्हाला पूर्ण परिक्रमा म्हणजे जर पूर्ण राऊंड मारायचं असेल ना मित्रांनो तर 300 रुपये पर हेड सांगतायत आणि 150 रुपयामध्ये त्यांचे 4 पॉईंट आहेत, ते 4 पॉईंट कवर होतात. आणि 100 रुपयामध्ये काहीतरी 2 पॉईंट आहेत. अशा प्रकारे एक वर्गीकरण आहे इतर रेटचं. आणि हा आजचा रेट आहे, त्यांचं काय पुढे काय बदलेल वगैरे काय सांगता येत नाही. बघू शकता अशा प्रकारच्या बोटी आहेत. ते बघा ॲट अ टाईम माझ्यामध्ये काहीतरी 10-1 जणं ते लोक नेतात, तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागते. जर तुमचा 10 जणांचा ग्रुप असेल तर बेटर आहे, तुम्ही एका टायमाला जाऊ शकता, नाही तर मग वेट करावं लागतं. सो असं काहीसं इथलं वर्गीकरण आहे. बाकीचा सकाळचा माहोल खूप सुंदर आहे आणि बरेचसे पर्यटक मित्रांनो इथे आंघोळी करण्यासाठी येत असतात, कारण खूप पवित्र स्थान आहे मित्रांनो हे नर्मदा नदीचे. त्यामुळे ह्या ठिकाणी येऊन ह्या नदीमध्ये स्नान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो बघूया आपण पण जरा बोटीची सफर करायला मिळते का. जर व्यक्ती आले तर मग 10 जण जर होत असेल तर मग करू, नाही तर मग वेळ जात असेल तर मग निघूया. मित्रांनो आता आपण बोटीची सफर करतोय, समोरच बघा. आणि लाईफ जॅकेट वगैरे सर्व या ठिकाणी तुम्हाला मिळतं, त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही. आणि मी तर म्हणून प्रत्येकाने लाईफ जॅकेट घाला मित्रांनो. व्हिडिओ आणि फोटोच्या नादात काहीतरी शॉक करू नका. कंपल्सरी लाईफ जॅकेट आहेत ना ते मित्रांनो घाला. आणि खूप सुंदर अशा प्रकारची सफर मित्रांनो आता आपण करणार आहोत. मित्रांनो नर्मदा नदी आणि सफर आपल्याला करायला मिळते, सो अजिबात मिस करू नका. समोर मित्रांनो हा आहे ओंकारेश्वर डॅम. बरोबर तुम्हाला हा जो ब्रिज आहे आपला, जिथून आपण ओंकारेश्वरचं दर्शन करायला लागतो, त्या ब्रिजवरून मित्रांनो जो डॅम दिसतो ना तो हा डॅम आहे. बघू शकता तुम्ही, हा आहे ओंकारेश्वर डॅम. आणि एकदम जवळून आपल्याला हा बघायला मिळतो आहे. त्यामुळेच आपण ही जी राईड आहे ती ह्या टोकापासून घेतलेली आहे, खास करून तुम्हाला दाखवायला. बघू शकता मित्रांनो हा संपूर्ण अगदी ओंकारेश्वर डॅम आहे. पावसामधल्या ज्या तुम्ही व्हिडिओ बघितला असाल ना इथल्या, त्या इथल्याच आहेत. हा बघा हा डॅम आहे पूर्णपणे. पानी निकलता है और नर्मदा जी पे गेट बने हुए हैं. कुबेरी जी है साइड जाती है, नर्मदा जी है साइड. डिपोजिट संगम बोलते हैं, अलग अलग होती है. नीचे जाके निकली है 22 राउंड का चेक है, उसके चारों तरफ जल है. समोरच आहे ओंकारेश्वर देवस्थान. तुम्ही समोर बघा मित्रांनो, सगळे अगदी व्ह्यू आजच्या व्हिडिओतून कव्हर झालेले आहेत. आपण बोटीने फिरलो आणि काय काय इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वच काय होत नाही, पण जेवढं आहे तेवढं मित्रांनो मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही ओंकारेश्वरला येत आहे तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आवर्जून करा. या आदिगुरु शंकराचार्य बोलते हैं भैया जैसे अस्सी में सूर्यासी घाट एक साथ है, जैसे 3 घाट एक साथ है, इसलिए उसको त्रिवेणी बोलते हैं. संगम नहीं है, ये घाट का नाम है त्रिवेणी. बोट सफर झालेली आहे आणि खूप मजा आली. त्यामुळे तुम्ही देखील आला तर मित्रांनो हे जे सगळे अनुभव आहेत ना ते आवर्जून घ्या. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर अशा काही गोष्टी तुम्ही घेत राहा. आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला, कारण सकाळपासून काय नाश्ता नव्हता केला. 1:15 आम्ही बाहेर पडलो आहे, ते असंच फिरतोय. सो चला जरा नाश्ता करूया. नाश्ता घेतला आहे इकडे बघा, हा फेमस नाश्ता आहे इकडे. उज्जैनला पण सकाळी हाच केलेला आणि इकडे पण आता ओंकारेश्वरला पण हाच नाश्ता करतोय. आणि मग चहा पिऊया. गोड आहेत इकडचा विषय काय माहीत नाही, कांदे पोहे जरा गोड लागत आहेत, बट ठीक आहे चला. जिकडे जाईल तिकडे आता आपल्याला पाहिजे तसं भेटणार नाही, चालवावं लागणार आहे. चला खाऊन घेऊया. तर नाश्ता तर मगाशी केला मित्र आणि डायरेक्ट रूमवर आलेलो. आणि आता बघू शकता आम्ही इथे चेकआउट केलेलं आहे आणि निघालेलो आहोत खंडवाच्या दिशेने, कारण खंडवावरून आपली ट्रेन असणार आहे. आपल्या गाडीची वाट बघतोय. गाडी देखील आपण केलेली आहे, कॅब केली आहे परत तिथून खंडवा, कारण इकडून खंडवाला जायला फारसं असं काय
ट्रॅव्हलिंगमध्ये नाही आहे आपल्याला, ना काय पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे किंवा ना अन्य काय. कारण तिकडे कसं म्हणजे त्या रूटला कोण जात नाही. मोस्टली तुम्हाला उज्जैनला वगैरे गाड्या जायला मिळतील, पण खंडवाला वगैरे मिळणार नाहीत. सो त्यासाठी आम्ही कॅबच बुक केली होती इथून. आमचे 2000 रुपये घेतले चौघांमध्ये, 500 रुपये ठीक आहे, काय हरकत नाही. एक 70 ते 80 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. पण ठीक आहे मित्र, चला आता ओंकारेश्वरमधून आपण निघालेलो आहोत खंडवाच्या दिशेने. अर्थात मित्रांनो आपलं उज्जैन ओंकारेश्वर दोन्ही ज्योतिर्लिंग मित्रांनो खूप सुंदर पद्धतीने दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटलं. इथून आता पाय निघत नाहीत, बट निघावं लागणार कारण सगळ्याच गोष्टी आहेत, जॉब वगैरे. आणि कोकणामध्ये पाऊस देखील चालू झाला आहे. सो चला जाताना थोडा आपला ट्रॅव्हलिंगचा प्रवास देखील मी दाखवेन. हनुवंती या इंदिरा खंडवा 70. टुरिस्ट बघा मित्रांनो किती आलेले आहेत. भरपूर जास्त गर्दी आहे. आता वाजलेले आहेत 10:15 आणि आता गर्दी झाली झाली आहे. महाराष्ट्र के यस, कहाँ के? हम लोग रत्नागिरी चिपळूण. मित्र खंडवाच्या दिशेने निघालो होतो आणि जाताना पाऊस भेटला आहे. फायनली बघू शकता पुन्हा एकदा. म्हणजे ओंकारेश्वरला होते तेव्हा पाऊस नव्हता, पण आता इकडे पाऊस भेटला आहे. आणि कोकणात तर पाऊस चालूच आहे कंटिन्युअसली. आणि शेती बघा एवढी लांबच्या लांब आहे. तुम्हाला किती दिसते काय कळत नाही, आणि कसले आहे ते पण काय आयडिया नाही, बट अगदी लांबच्या लांबपर्यंत पसरलेली आहे. खंडवा रेल्वे स्टेशन येऊन पोचलेलं आहे मित्रांनो. स्टेशन तसं छोटंच आहे, आम्हाला वाटलं असेल मोठं होतं, पण नाही, छोटं आहे स्टेशन. हे बघा समोर बघा खंडवा रेल्वे स्टेशन. आणि आम्ही ह्या गाडीने आलो. जवळजवळ आम्हाला वाजवा घेते 12:15 वाजलेत, म्हणजे 2 तास तरी गेले आमचे. सो चला एनिवे आता पहिल्यांदा हॉटेल काहीतरी बघूया, कारण आम्हाला भूक लागली आहे. सो जेवणासाठी जर हॉटेल बघूया. प्रसिद्ध ही म्हणजे आपण एक म्हणतो ना, हे भोजनालय आहे. आणि इकडे तुम्हाला थाळीच मिळते 120 रुपयाला, बाकी काय मिळत नाही. आणि असं म्हणतात की ह्या भागातली ही जी थाळी आहे ती खूप व्हायरल आहे आणि खूप जास्त गर्दी असते मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अरेंजमेंट वगैरे पूर्णपणे म्हणजे ओल्डच आहे, असं काय त्यांनी अपडेट केलेलं नाही, पण जबरदस्त सवय आहे. सो आता आम्ही तेच खाण्यासाठी इथे आलो आहे. सो चला ट्राय करूया. तर तुम्ही सिनेमॅटिक शॉट ते एन्जॉय केला असेलच. आणि आता आपला रिटर्नचा प्रवास आहे आणि ती ट्रेन असणार मित्रांनो मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, जी की डेली आहे. तुम्हाला खंडवावरून बघायला मिळेल. उज्जैन किंवा इंदोरला ती काय ट्रेन थांबत नाही, तुम्हाला खंडवाला यावं लागेल. आणि इकडून ती डेली आहे. आणि पण हिचा जो रूट आहे तो मित्रांनो भुसावळ नाशिक करत कल्याण पनवेल असा तुझा रूट आहे. जाताना जो आपला म्हणजे रूट लागला वडोदरा वगैरे, तो काय रूट हा घेत नाही ही ट्रेन. तुम्हाला पूर्णपणे नाशिक करत वगैरे ती अशी नेते. सो ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर तुम्ही उज्जैनला वगैरे येत असाल आणि तुम्हाला जर ट्रेन पाहिजे डेली, तर मित्रांनो ही एक ट्रेन आहे जी तुम्हाला खंडवावरून पाहायला मिळेल. सो नक्की तुम्ही ह्या ट्रेनचा देखील वापर करू शकता. ही समोर ट्रेन आली ती मित्रांनो आहे रक्साल जंक्शन चाललेली आहे LTDला सुपरफास्ट. हां, सुपरफास्ट एक्सप्रेस. आणि ह्या ट्रेनमध्ये जर तुम्ही बघाल ना तर पूर्णपणे म्हणजे अक्षरशः जी ट्रेन आहे ना ती पूर्णपणे अगदी भरून आलेली आहे. आणि सगळेचे सगळे म्हणजे आपण एक म्हणतो ना, कुठून आली, बिहारवरून आलेली आहे. आणि यांची जर लोक बघा मित्रांनो कशी आहेत ती, म्हणजे काय बाटल्या इकडे फेकतायत, केळी खातायत, साला इकडे तिकडे फेकतायत, म्हणजे खूप बेकार कंडिशन आहे मित्रांनो. आणि परत यांना काय बोललो मारहाण झाले किंवा हे आम्हाला बोलतात की महाराष्ट्रातले लोक आम्हाला असे बोलतात तसे बोलतात. तर मला तुम्ही सांगा ही परिस्थिती काय आहे बघा यांची, बघा हे बघा. आणि आता चोऱ्या पण तेवढ्याच करतात. आत्ताच एक पोलीस आहे मगाशी, तो एकाला घेऊन गेला आहे. म्हणजे एवढी बेकार कंडिशन आहे ना यांची, पूर्ण अगदी घाणेरडं करून टाकतात अगदी प्लॅटफॉर्म. तुम्ही आत्तापर्यंत मी इथे बसलो होतो ना, सगळं केळीचे सालं टाका, बाटल्या टाका, लय पूर्णपणे घाणेरडपणा आहे. सो त्यामुळे ते शिव्या खातात आणि मार खातात. आणि मी तर म्हणतो यांची अशीच परिस्थिती व्हायला पाहिजे, त्याशिवाय सुधारणार नाहीत. आता आपली ट्रेन लागलेली आहे मित्रांनो 12618. तर आता थोड्या वेळामध्ये ट्रेन येईल, मग आपण ट्रेनमध्ये चढूया मित्रांनो. परतीचा प्रवास आहे, जरा मन जड झालं आहे, पण काय जावं लागणार आहे. समोरच बघा डबा आपला B3 इथेच समोर लागला आहे. हे सर्व झोमॅटोवाले आलेत मित्रांनो. आणि यांची लई कंडिशन बेकार असते, कारण यांना पटापट यांना ते जेवण यांना ते द्यावं लागतं. हे बघा अशी धावपळ होते अक्षरशः. कारण प्रत्येक डब्यामध्ये ना त्यांना त्यांचं जे पार्सल असतं ते पोचवायचं असतं, त्यामुळे खूप जास्त गडबड असते. आता हल्ली कसं आहे, कोण ट्रेनमधलं खात नाही, जो तो आहे तो झोमॅटोवर डायरेक्ट बुकिंग करतो, मग पुढच्या स्टेशनला येऊन जातं. मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलो आहोत बरोबर चिपळूणला.
आणि इकडे बघा आपले मित्र देखील आहेत, सगळे निघालेले आहेत. चला हे चल मग निघे, निघू काय मी इकडून? चल 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 चल, एक नंबर, मजा आली चल एक नंबर. चल भावा, ओके. सावकाचा गावला तर फोन कर.